हाय फ्रेंड, नमस्कार। तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे। तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर चला ही काकडा मिरची आहे कमी तिखटवाली। तर चला मी हिचं ना टोक समोरचं पाठीमागचं टोक काढून घेतलेलं आहे आणि ना देठही राहू दिलेले आहे त्याला, कारण देठानं खूप छान लागती। तिला स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे। बाजारातली मिरची आणली की धुवून पुसून घ्यायची कधीही, कारण धूळ घाण बसलेली असती। तर चला मस्तपैकी तर कपड्यावरती मी ना एका नॅपकिनवरती टाकून घेतलेली आहे। तर चला बघू शकता तुम्ही, हिचे दोन आपण भाग केलेले आहेत, एक समान भाग करायचे दोन्हीही। इथं दही घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे, धनिया पावडर आहे, जिरा, मोहरी आणि हे बघा हे टोक होते बाजूला केले मी। आणि न मी लसण घेतलेलं आहे। तर लसण ना तुमच्याकडे छोटा मोठा दोन्हीही चालतो लसण। तर चला हे लसणाच्या पाकळ्या मी ना छानपैकी निसून घेतलेल्या आहे। साधारणतः 2 कांड्या घेतलेल्या आहेत। छोटे असेल तर तुम्ही 2 घ्या, मोठी असेल तर एकच घ्या। तर चला बघू शकता तुम्ही, मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई ठेवल्याच्या नंतर ना मस्तपैकी जिरा मोहरी आपण ना तडकायला टाकून घेतलेली आहे। सगळ्यात पहिले म्हणजे मी कढईमध्ये ना 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं होतं। छोटी पळी आहे माझी, जास्त मोठी नाही आहे। तर चला मस्तपैकी ना आता जिरा मोहरी तडकून गेलेली आहे। तर चला आता हे लसण टाकून द्यायचं आपल्याला। लसण ना आपला दह्या मिरची आहे ही, तर दह्या मिरचीमध्ये ना लसण खूप छान लागतो। तर चला लसण तुम्ही आवाजून टाका। तर कमी जास्त लसणाचं प्रमाण तुम्ही करायला गेलं तर तुमचा दह्याचा थोडा प्रॉब्लेम होतो, दही मिरचीचा। तर तुम्ही मी जेवढं मिरची घेतली तेवढीही तुम्ही त्याच प्रमाणामध्ये लसणही घ्या। तर चला बघू शकता तुम्ही 10 ते 15 पाकळ्या तुम्ही मोठ्या घेऊ शकतात, छोटे असेल तर 20-25 पाकळ्या घ्या। तर चला मस्तपैकी ना आता मिरची टाकून दिलेली आहे मी फ्राय करायला। तर मिरची कच्ची मिरची ठेवायची नाही, डायरेक्ट गडबड करायची नाही आपल्याला। लगेच मिरची दही वगैरे टाकायची। तर मिरची अगोदरनं छानपैकी फ्राय करून घ्यायची, म्हणजे तिचा कच्चटपणा पूर्ण निघून जातो आणि छान लागते ती। तर चला मस्तपैकी आता धनिया पावडर टाकून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हे आहे दही। तर दही मी 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे, एका वाटीमध्ये काढून घेतलं होतं। तर हळद आणि हे चवीनुसार मीठ आहे। तर हे दोन्ही आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं। तर गॅस एकदम कमी राहू द्यायचा, गॅसचं प्रमाण कमी राहील तेवढी आपली मिरची खूप छान होती आणि करपतही नाही आणि मस्त लागती, खूप छान लागती। तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी ही मिरची घेत आहे आणि चला तर मी ना थोडंसं म्हणजे 250 ग्रॅम मी आणलेलं होतं दही, तर थोडं काढून घेतलेलं आहे। 50 ग्रॅम काढून ठेवलं होतं, 200 ग्रॅम ह्यामध्ये ॲड केलेलं आहे। मस्तपैकी फ्राय करून घेतली याला। फ्राय केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात याचं पूर्ण पाणी आपल्याला आटू द्यायचं आहे बारीक गॅसवरती। तर चला तुम्ही बघू शकतात इतका खमंग आणि खूप छान वास येतोय मिरचीचा। तर चला आम्हाला सर्वांना ना खूप आवडती दह्याची मिरची। तर बघू शकता तुम्ही दही मिरची आहे ही, तर खूप छान लागती, तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही किती छान दिसती ही आणि खायलाही खूप छान लागती, कमी तिखट असती, छोटे मोठे सर्व खाऊ शकतात। तर चला आणि खूप आवडीने खातात, तर तुम्ही नक्की करून बघा। तर चला आपली मिरची अशी छानपैकी ना 5 मिनटाच्या नंतर तयार झालेली आहे। तर ना मी 3 मिनटं तिला ना फ्राय होऊ दिलेलं आहे, 2 मिनटं आपण पूर्ण तयारी करून घेतली आणि ही 5 मिनटाच्या आत आपली मिरची छानपैकी तयार होऊ शकते। गरमागरम तुम्ही जेवायला बसायच्या पहिले गरमागरम अशी मिरची करून लगेच खायला घेऊ शकतात, एवढी छान होती ही। तर बघू शकता मस्तपैकी आपली मिरची अशी छानपैकी तयार झालेली आहे। तर चला मस्तपैकी मिरची बघू शकता तुम्ही कशी वाटायली माझी मिरची, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही बनवा। तर चला आमच्या चॅनलला पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत नवीन एका व्हिडिओमध्ये नक्कीच भेटणार आहे।